नमस्कार, मी ॲडव्होकेट वैशाली अतुल कोरटे। आज मी आपल्याला टू व्हीलर किंवा फोर व्हीलरचा अपघात झाल्यावर आपण काय करायचं हे थोडक्यात सांगणार आहे। अपघात झाल्यावर तात्काळ काय करायचं तर सर्वात आधी जखमी व्यक्तीला मदत करा। 108 किंवा 112 नंबरला फोन करा। जवळच्या रुग्णालयात त्यांना घेऊन जा। मोटर व्हेकल ॲक्ट 1988 सेक्शन 134 अपघात झाल्यावर चालकाचे कर्तव्य आहे की जखमीला मदत करणे, मदत न करता पळून जाणे हा गुन्हा आहे। पोलिसांना माहिती देणे, FIR करणे। अपघात गंभीर असेल तर जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल करा। 112 हेल्पलाईन वापरू शकता तुम्ही। लागू होणारे कायदे कोणते कोणते आहेत? अपघाताच्या स्वरूपावर अवलंबून असतात। भारतीय न्यायसंहिता सेक्शन 125 दुखापत करणे, सेक्शन 106 मृत्यू झाल्यास लागू होतात। घटनास्थळी पुरावे तुम्ही जमा करा। फोटो असतील किंवा व्हिडिओ असतील तुम्ही ते काढा आणि नंतर ते द्या। वाहन नंबर, गाडीचा नंबर लिहून ठेवा। अपघाताची जागा कोणती आहे ते देखील नीट बघा। ब्रेकचे मार्क बघा, म्हणजे जिथे तुम्हाला काय ब्रेक लागलं किंवा काही झालं त्याचे मार्क व्यवस्थित बघा। जखमा बघा। साक्षीदारांची नावे व मोबाईल नंबर घ्या। स्क्रीनशॉट किंवा फोटो हे कायदेशीर पुरावे असू शकतात। इन्शुरन्स क्लेम कसा करायचा तर खालील कागदपत्रे आवश्यक आहे। FIRची कॉपी, RC बुक, ड्रायव्हिंग लायसन्स, इन्शुरन्स पॉलिसी, मेडिकल बिल्स, मोटर व्हेकल ॲक्ट सेक्शन 147 अँड 149 म्हणजे 147 आणि 149 थर्ड पार्टी इन्शुरन्स बंधनकारक आहे। भरपाई कॉम्पेन्सेशन कशी मिळते तर मोटर ॲक्सिडेंट क्लेम ट्रिब्युनलमध्ये केस कोणत्या पद्धतीने होते, कोणती कलमे लागू होतात आपण ते बघूया। सेक्शन 166 दोषी वाहनाच्या विरुद्ध तुम्ही भरपाई मागू शकता। नंतर 140 सेक्शन 140 नो फॉल्ट लायबिलिटी, सेक्शन 163 म्हणजे 163A उत्पन्नाच्या आधारावर तुम्हाला भरपाई मिळू शकते। भरपाई खर्च मिळू शकतो, मेडिकल खर्च मिळतो। अपंगत्व, उत्पन्नाचा तोटा असेल तर मृत्यू झाल्यास कुटुंबाला भरपाई देखील मिळत असते। हिट अँड रन केस, अपघात करून वाहन चालक पळून गेला तर 161 सेक्शन 161 मोटर व्हेकल ॲक्ट सरकारकडून तुम्हाला भरपाई मिळत असते। मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये मिळतात आणि गंभीर दुखापत जर झाली तर 50,000 रुपये मिळतात। वाहन चालक दोषी कधी ठरतो तर तो जर दारू पिऊन गाडी चालवत असेल तर सेक्शन 185 मोटर व्हेकल ॲक्टनुसार तो दोषी ठरतो। परवाना नसणे, त्याच्याकडे लायसन नसेल आणि तरी देखील तो गाडी चालवत असेल तर तो दोषी ठरू शकतो। सेक्शन 3 किंवा 181 नुसार मोटर व्हेकल ॲक्टनुसार त्याला हा लागू पडतो, सेक्शन लागू पडतं। ओव्हर स्पीड त्याने जर ठेवला असेल तर म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त स्पीडमध्ये जर तो गाडी चालवत असेल तर किंवा मोबाईल बघत गाडी चालवत असेल किंवा बोलत असेल तर देखील त्याला सेक्शन 184 नुसार मोटर व्हेकल ॲक्ट तो दोषी ठरू शकतो। आता तुम्हाला कायदेशीर सल्ला सांगते तो थोडक्यात ऐका। FIR टाळू नका, म्हणजे तुम्ही FIR नक्की करा। सेटलमेंट करण्याआधी वकिलांचा सल्ला घ्या। इन्शुरन्स कंपनी तुम्हाला दबाव टाकू शकते। लेखी कागदपत्रांशिवाय काहीही मान्य करू नका। ही सर्व तुम्हाला टू व्हीलर आणि फोर व्हीलरबद्दल मी थोडक्यात माहिती सांगितलेली आहे, तरी पण तुम्ही देखील वकिलांचा सल्ला नक्की घ्या। असं काही तुम्हाला घडल्यास किंवा तुमच्या जवळपास कोणाचं झाल्यास तर तुम्ही त्यांना अशी माहिती व्यवस्थित सांगू शकता। कुठे तक्रार करायची, कोणते सेक्शन लावायचे, पोलीस स्टेशनला जायचं की नाही, काय पुरावे द्यायचे, हे सगळं तुम्ही त्यांना थोडक्यात सांगून देऊ शकता माहिती। तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।